श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी एकादशी तिथी ही साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणेच या महिन्यात म्हणजेच वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते. म्हणजे मोहिनी एकादशी म्हणून या एकादशीला ओळखले जातं. तर या एकादशीला आपण भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे आणि जी एकादश आहे ह्या एकादशीला चा मुहूर्त काय आहे आणि आपण भगवान विष्णूंना काय अर्पण करू शकतो, या एकादशीचं महत्त्व काय आहे, या संदर्भात सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा. हिंदू पंचांगानुसार मोहिनी एकादशी 18 मे 2024ला सकाळी 11:23 सुरू होणार आहे आणि 19 मे दुपारी 2024ला दुपारी 1:50 संपणार आहे. त्यामुळे तिथीनुसार 19 मेलाच एकादशी व्रत हे केलं जाणार आहे किंवा या दिवशीच एकादशी मानली जाणार आहे. त्यामुळे आपण 19 तारखेलाच या सर्व सेवा आहेत त्या करायच्या आहेत. वैशाख महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. या वैशाख महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा आपल्याला भरपूर करायची असते आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतं. तर या एकादशीचं महत्त्व काय आहे आणि या एकादशीला मोहिनी एकादशी हे नाव का पडलं हे आपण आता पाहूया. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांना अमृताचे भांडे आहे ते सापडलेले होते. त्यावेळी देव आणि असुर यांच्यात युद्ध सुरू झाले होते. देवतांवर असुरांचा विजय झाला होता. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप आहे ते या दिवशी धारण केले आणि असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यामध्ये अडकवले. आणि अडकवल्यानंतर देवांना त्यांच्याकडून ते जे अमृताचं भांडं आहे ते घेतलं आणि देवांना अमृत आहे ते पिण्यासाठी दिलं. त्यामुळे देवांना अमृतत्व प्राप्त झाले, म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी व्रत केल्याने अनेक शुभ फळे आहेत ते आपल्याला मिळतात. सर्व पापांचा नाशी होतो. या दिवशी आपण लक्ष्मी माता यांचीही सेवा करू शकतो. मोहिनी एकादशी दिवशी जर आपण व्रत जरी करत नसलो तरी काही गोष्टी आहेत त्या आपण टाळायच्या आहेत. या दिवशी आपण मी आता ज्या ह्या गोष्टी सांगणार आहे त्या जर आपण जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर भगवान विष्णू आहेत हे आपल्यावरती रुष्ट होतात आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळत नाही. तर या दिवशी आपण काय करू नये ते आता पाहूया. या दिवशी आपण तुळशीची पाने आहेत ती तोडायची नाहीत. तुळशीची पानं आहेत ती आपण आदल्या दिवशी तोडायची आहेत, या दिवशी तोडायची नाहीत. म्हणजे 19 तारखेला आपण तुळशीची पानं आहेत ती तोडायची नाहीत. या दिवशी सकाळी आपण ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचं आहे आणि जे आपलं सगळं जे स्नान हे आहे ते सर्व काही उरकून घ्यायचं आहे आणि भगवान विष्णू म्हणजे आपल्या घरामध्ये बालकृष्णाची जी मूर्ती आहे त्याच्यावरती दह्याने किंवा पंचामृताने तसेच दुधाने आपण अभिषेक आहे तो घालायचा आहे. अभिषेक म्हणताना आपण पुरुष सूक्त आहे ते एकदा बोलायचं आहे. अशा पद्धतीने त्यांना अभिषेक घालून त्यांची पंचोपचारिक पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे. तर या दिवशी आपण तुळशीची पानेही तोडायची नाहीत. त्याचबरोबर आपण या दिवशी मांसाहारही करायचा नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर कांदा लसूण म्हणजे हे जर टाळणं जर शक्य झालं भाजीमध्ये वापरणं तर ते तुम्ही टाळावं, कारण हा तामसिक गोष्टी आहेत म्हणून ह्या आपण या दिवशी टाळाव्यात. जर आपल्याला या दिवशी सात्विक अन्नाचं शक्यतो करून सेवन करावे. हे अन्न सेवन केल्याने आपला या दिवशी म्हणजे भगवान विष्णूंचा शुभ आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गरिबांनाही आपल्या यथाशक्तीनुसार काही थोडंफार आहे ते दान आपण करायचं आहे. या दिवशी भात किंवा भातापासून जे बनवलेले पदार्थ आहेत तेही या दिवशी खायचे नसतात. आता आपण या दिवशी भगवान विष्णूंना आवडती जी फुलं आहेत ती वाहिल्यानंतर आपल्याला काय फळ मिळतं ते आता आपण पाहणार आहोत. मी आता तुम्हाला 4 फुलांची नावं आहेत ती सांगणार आहे. पहिलं म्हणजे कमळाचं फूल. कमळाचं फूल हे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे असे मानले जाते.
हे जर फूल आपण त्यांना जर अर्पण जर केलं तर शुद्धता, ज्ञान आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, हे आपल्याला प्राप्त होतं. तसेच जीवनातील अनेक अडथळे आहेत हे दूर होतात. त्यानंतर दुसरं फूल आहे चंपाचे फूल. चंपाचे फूल हे भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर त्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्य आहे ते प्राप्त होते. हे फूल शुभाचे प्रतीक मानले जाते. तसेच हे फूल अर्पण केल्याने व्यक्तीला अपेक्षित असे परिणाम मिळतात. म्हणजे अपेक्षित अशी आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते. त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता ऊर्जा आहे ती म्हणजे संचार करण्यास सुरुवात होते. सकारात्मकता निर्माण होते. नकारात्मकता जे विचार आहेत ते निघून जातात. त्याचबरोबर तिसरं जे फूल आहे ते मोगऱ्याचं फूल आहे. भगवान विष्णूला मोगऱ्याचं फूल हे अतिशय प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्याने फायदेशीर ठरतं. हे फूल शांततेचं प्रतीक आहे. यामुळे धनाचीही प्राप्ती होते. तसेच जीवनात चांगली बातमी आपल्याला एखादी ऐकण्यासाठी नक्कीच मिळू शकते. म्हणजे आपल्याला जर धनाच्या बाबतीत जर प्रॉब्लेम जर असतील पैशासंदर्भात, तर आपण मोगऱ्याचे फूल आहे ते या दिवशी आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. यानंतर चौथं फूल म्हणजे गुलाबाचं फूल आहे. गुलाबाचे फूल भगवान विष्णूंना अर्पण केल्यानंतर हे अधिकच आवडलं जातं. कारण हे लक्ष्मी मातेलाही गुलाबाचं फूल आहे ते भगवान विष्णूंना आवडतं आणि माता लक्ष्मीलाही आवडतं. त्यामुळे हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. हे अर्पण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. जीवनातील अनेक समस्याही दूर होतात. याशिवाय व्यक्तीला ग्रहदोषांपासूनही आराम मिळू शकतो. म्हणजे आपल्याला जे ग्रहांचे दोष असतात, राहू, केतू, शनी, ह्या ज्या ग्रहांचे दोष असतात ते आपल्याला कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून आपण गुलाबाचे फूल आपण या दिवशी अर्पण करावे. अशा प्रकारे आपण ह्या 4 प्रकारची जी फुलं आहेत, ही आपण अर्पण आपल्या म्हणजे ह्याचं जे कोणकोणतं फुलं अर्पण केल्यानंतर त्यापासून आपल्याला काय लाभ मिळणार आहे, ते आपण पाहिलं आहे. त्यानुसार आपण या दिवशी भगवान विष्णूंना अशा प्रकारची फुलं आपल्याला जी उपलब्ध होतील आणि जी आपली इच्छा असेल त्यानुसार आपण अर्पण करायचे आहेत. या दिवशी भगवान विष्णूंना आपण गोडाचा शिरा आहे, त्याचा प्रसाद आहे, तो आपण दाखवायचा आहे. या दिवशी सेवा कोणत्या कराव्यात? तर या दिवशी आपण भगवान विष्णूंचं जे विष्णू सहस्त्रनामावली आहे याचं आपल्याला जे वाचन आहे ते करायचं आहे. वाचन जरी नाही करणं शक्य झालं तर श्रवण आहे ते नक्की करायचं आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची कमीत कमी 1 माळ आहे तो आपल्याला जप करायचाच आहे. त्यांचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे त्या व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला कमीत कमी 3 वेळा तरी पठण करायचं आहे. आपण शक्यतो करून संस्कृतमधलं करण्याचा प्रयत्न करावा. संस्कृतमधलं आहे ते खूप छोटं आहे आणि खूप कमी वेळात होतं. आपण तेच वाचण्याचा प्रयत्न करावा. पितृदोषापासून आपल्याला जर पितृदोष नसेल किंवा जरी असला तरी आपण यासाठी या दिवशी आपल्याला जे संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे याचं पठण आहे ते आपल्याला या दिवशी करायचं आहे. या दिवशी आपण हे जर पठण जर केलं तर पितृचा जो आपल्याला त्रास आहे पितरांपासून तो आपल्याला कमी होऊ शकतो आणि पितृ संतुष्ट झाल्यानंतर ते आपल्याला शुभ आशीर्वाद नक्कीच देतील. यासाठी आपण ही सेवा आहे ती या दिवशी करायची आहे. कारण या दिवशी मोहिनी रूप धारण करून त्यांनी जे असुर आहेत त्यांच्यावरती विजय आहे तो प्राप्त केलेला होता. त्यामुळे आपण ही सेवा नक्कीच करावी. या सेवेने पितृ संतुष्ट होतील. अशा प्रकारच्या सेवा आहेत त्या आपण या मोहिनी एकादशीला करायच्या आहेत. याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नक्कीच नांदेल आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते नक्कीच दूर होतील. कारण भगवान विष्णूंचा साक्षात आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळणार आहे. यासाठी आपण या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.